अनेक लोकांनी ही संस्था मोठी करण्याकरता अविरत परिश्रम घेतले। कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर DR भोसले, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, अशी अनेक समाज धुरीण आहेत की ज्यांची नावं आपल्याला घेता येतील, की ज्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय या धोरणाने चालत सर्वांपर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी या संस्थेला सातत्याने पुढे नेलं। अनेक थोर व्यक्तींचे आशीर्वाद देखील संस्थेला लाभले। राजश्री छत्रपती शाहू महाराज, धार संस्थानचे श्रीमंत उदाजी महाराज पवार, बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांचाही आशीर्वाद या संस्थेला लाभला। अवघ्या 5 विद्यार्थ्यांपासनं सुरू झालेली ही संस्था आज 2 लाखाहून अधिक विद्यार्थी, 11,000हून अधिक शिक्षक वृंद, मोठा कर्मचारी वृंद अशा पद्धतीनं एका वटवृक्षामध्ये आता याचं रूपांतर झालंय। राज्यातली एक अग्रणी आणि सर्वात मोठी संस्था म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की एका जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये इतका मोठा या संस्थेने विस्तार उभा केला की आज आपण हे म्हणू शकतो की नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा आहे। हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आज एक नवीन या ठिकाणी महाविद्यालयाची सुरुवात आपण केली, कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय। मला अतिशय आनंद आहे की त्याच्या उद्घाटनाकरता आपण मला बोलवलं। खरं तर आमचा नाशिक जिल्हा हा शेतीच्या बाबतीत अतिशय प्रगत जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये शेती असेल किंवा फळबागा असतील, या संदर्भात झालेली क्रांती ही अत्यंत विलक्षण आहे। अतिशय मेहनती अशा प्रकारचा इथला शेतकरी आहे। आणि त्याचसोबत आमच्या आदिवासी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी वनउपज ही देखील तयार करणारा आमचा हा जिल्हा आहे। आज आपण पाहतो की विशेषतः जर आपण द्राक्षांचा विचार केला तर देशाच्या द्राक्ष निर्यातीच्या 80% निर्यात ही एकट्या नाशिक जिल्ह्यातनं होते। ही नाशिक जिल्ह्याने खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक हे कमवलेलं नाव आहे। आणि आमच्या माता भगिनींच्या डोळ्यात आणतो की नाही माहीत नाही, पण नाशिक जिल्ह्यातला कांदा आमच्या डोळ्यात वर्षातनं 2दा पाणी नक्कीच आणतो। पण संपूर्ण देशामध्ये नाशिकचा जो कांदा आहे तो मला असं वाटतं की अतिशय त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। लासलगावसारखं आपलं कांद्याचं जे केंद्र आहे, आता मी या कार्यक्रमामध्ये असताना दादा आता कांद्याला चांगले भाव असल्यामुळे कोणीच या कार्यक्रमात कांदे घेऊन आले नाही, तर वर्षातनं एका कार्यक्रमात तरी नाशिकमध्ये आपल्याला कांदे भेट मिळतातच। त्यामुळे खरं तर आता महाग आहेत, आता भेट मिळाले असते तर घरी नेले असते, पण जेव्हा कांद्याचे भाव पडतात तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी कांदे भेट मिळतात। पण निश्चितपणे तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे, कारण आपण बघतो की अनेक वेळा आमचा शेतकरी राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, आणि मग शेतमालाचा भाव ज्यावेळेस कमी होतो त्यावेळी निश्चितपणे त्याला होणारं दुःख, त्याच्या मेहनतीला त्या ठिकाणी सन्मान मिळत नसल्यामुळे त्याचा होणारा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर शेतीच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे, लोकसंख्या वाढली, परिवार वाढले, परिवारांचं विभाजन झालं, आणि त्यातनं आपल्या राज्यामध्ये जवळपास 80% शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत। शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्या शेतकऱ्याची
त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची क्षमता कमी आहे. ज्यावेळेस शेती मोठी असते, ज्यावेळेस गट असतात, त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणुकीची क्षमता उभी होते, गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीकरता जी काही आपल्याला यांत्रिकी करायची आहे ती आपल्याला त्या ठिकाणी घेता येते. पण एक साधा शेतकरी हा मात्र अशा पद्धतीची गुंतवणूक करताना त्याकडे ती क्षमता नसते आणि त्यामुळे आपण पाहतोय की सातत्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय आणि त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये शेतमालाचे जे भाव आहेत हे भाव मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते.